आज आम्ही सर्वच आमच्या महाविकास आघाडीचे सर्व नेते, ते माझे आमदार चंद्रकांत माने, गवारसाहेब, कैलासराव जोशी गुरुजी, सर्व एकत्रित निवेदन देण्यासाठी आलो होतो की आमच्या भोकरदन तालुक्यामध्ये कधी नव्हे अशी वाईट घटना मानवा इथे घडली. घटना का घडली, का नाही घडली हे सगळं तरी आपण विचार करायचा. कुठले आम्ही समर्थन करण्यासाठी एसटी सभागृह आलो नाही. ज्याचा आम्ही सर्वप्रथम त्या घटनेचा निषेध करतो की कुठलाही कुणी गुन्हा केला असेल, काही चुकीचं केलं असेल, त्याच्या विरोधात पोलीसमध्ये जाऊन कंप्लेंट करणं हे सर्वसामान्य नागरिकांचं कर्तव्य असतं. म्हणजे पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा नागरिक असो. पण ती जी घटना घडली त्याच्यावर अमानुष जो त्या दिवशी प्रकार जो घडला त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. एस पी साहेबाकडे आम्ही एवढंच निवेदन आणि विनंती करायला आलो की त्यात जे गुन्हेगार असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी याचं आम्ही समर्थनच करतो. त्या शिक्षा त्या गुन्हेगाराला विरोधात जी कारवाई केली त्याचं समर्थन करतो. पण त्यात कुठलंही राजकारण न येऊ देता जे त्या गुन्ह्यात सहभागी नव्हते, एक राजकीय कोणाचा तरी बळी द्यायचा आणि कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं म्हणून असं त्याच्यात कोणाचे नावं घेऊ नये आणि कोणी निरपराध लोकांना त्यात सामील करू नये एवढी विनंती आम्ही एस पी साहेबांना केली. कारण की त्यात राजकारण होते. जे लोक त्यात सहभागी नव्हते, त्या घटनास्थळी नव्हते, अशाला राजकीय द्वेषापोटी काही राजकीय पुढारी त्यांची नावं घेण्याचा प्रयत्न करतात. तर त्या आपण सत्य ती परिस्थिती पडताळून योग्य ते न्याय तेथील जनतेला त्या फिर्यादीलाही त्याच्यावर ज्या प्रकारे अमानुष त्याला मारहाण झाली त्यालाही न्याय मिळाला पाहिजे. आणि जे त्यात सहभागी नाही अशा याला कुठल्याही राजकीय हेतूनं कोणाचं नाव घेऊ नये एवढी विनंती आम्ही एस पी साहेबांना केली. आणि त्याला राजकीय जाती वळण देऊ नये. कारण ती घटना कुठल्याही जातीभेदातून किंवा जातीचं भांडण नाही. ही एक अनावधानं घडलेली घटना आहे. कोणीही चुकीच्या लोकांच्या चुकांमुळे घडलेली. त्याचा राजकीय सामाजिक किंवा जातीय त्याचा कुठलाही संबंध नाही. जातीय सलोखा राहण्यासाठी त्याला जाती वळण देऊ नये एवढी विनंती आम्ही एस पी साहेबांना. या प्रकरणात कुठेतरी राजकारण होते असं तुमचा आरोप होतो? 100% आजपर्यंत भोकरदनमध्ये आम्ही तेही सांगितलं की आम्ही चुकीच्या कोणत्याही याचं समर्थन कधी करत नाही. परवा एक आमच्या राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यानं एक घटना आमच्या भोकरदनमध्ये घडली. कार्यकर्त्यानं एका अधिकाऱ्याला मारलं. त्याचाही आमच्याकडून आम्ही राजकारण नाही केलं. पण ह्या घटनेचं राजकारण निश्चित समोरचे विरोधी पक्षाचे भाजपचे काही नेते करतायत आणि त्यांना इलेक्शनमध्ये असेल, त्यांच्या प्रचारात असेल किंवा राजकीय विरोध केला असेल यांचा ते डाव साधण्याचा आणि त्यांच्यावर त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रकार ते करतायत. त्याला एस पींनी आणि पोलीस खात्यानं बळी जाऊ नये आणि असा चुकीच्या मार्गानं तपास जाऊ नये एवढीच विनंती आम्ही एस पी साहेबांना केली. धन्यवाद.